प्रसन्न होई आशीर्वाद दिला जन्म मरणाचा फेरा चुकविला जय देव जय श्री गुरुदत्ता हो स्वामी अवधूता आरती ओवाळीता हरली भवचिंता जय देव ऐसे लागले ज्ञान हरपले मन झाले उन्मन नितूपणाची झाली बोलवण एका जनार्दनी श्री दत्त ध्यान जय देव जय श्री गुरुदत्ता हो स्वामी अवधूता आरती ओवाळीता हरली भवचिंता जय देव युगे 28 विटेवरी उभा वामांगी रखुमाई निसर्ग शोभा कुंडली लागे वेदी परब्रह्म देवा करणी मारे माधुरी जगा जय देव जय पांडुरंगा हो हरि पांडुरंगा रखुमाई वल्लभा राजीचा वल्लभा तारे वल्लभा जय देव तुळशी माळा गळा तर ठेवून कटी दासे पीतांबर कस्तुरकाठी देव तू अवतरलासी जगोद्धारासाठी राया तू फिरसी भक्तवत्सल खरा तू एक होसी म्हणून शरण आलो तुमच्या चरणासी जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरती ओवाळू चरणी ठेवून या माता जय गुण पर ब्रह्म तुमचा अवतार त्याची काय वर्णू लीला पामर शेषाधिक शिणले नलगे त्या पार तेथे जडमुड कैसा करू मी विस्तार जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरती ओवाळू चरणी ठेवून या माता देवादी देवा तू स्वामी राया निर्जल मुनि जन ध्यानी नावे तव आया तुलसी अर्पण केली अपनी ही काया शरणागता तारी तुझे स्वामी आया जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरती ओवाळू चरणी ठेवून या माता अगणित लीला करुणी जडमुड उद्धरिले कीर्ती ऐकून कानी चरणी मी लोळे चरण प्रसाद मोठा मजरे अनुभवले तुमच्या सुतान तुमच्या दासान लगे चरणावे गळे जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरती ओवाळू चरणी ठेवून या माता श्री स्वामी समर्थ आरती व सेवा मंडळ पुणे या मठाचे मठाधिपती आदरणीय दादा महाराजांना वंदन करून श्री स्वामी समर्थांचे कृपाशीर्वाद घेऊन वंदनीय ताई माऊली आणि आदरणीय रेखा माऊली यांना नमस्कार करून मी प्रबोधनाला सुरुवात
आज आपण समर्थांना 56 भोग अन्नकूट नैवेद्य अर्पण केलेलं आहे. हे 56 भोग किंवा अन्नकूट का करतात थोडंसं मी सांगते त्याबद्दल. भगवान विष्णूचे 8वा अवतार म्हणजे श्रीकृष्ण. श्रीकृष्ण म्हटला की श्रीकृष्णाच्या बाललीला आपल्याला आठवते. आणि हे लड्डू गोपाल छोट्या मोठ्या पोळ्या गोकुळामध्ये करत करतच मोठे झाले होते. एकदा गोकुळामध्ये काय झालं की पाऊस आला नाही, बरेच दिवस पाऊस आला. तेव्हा यशोदा मैया आणि नंद बाबा यांनी इंद्राची पूजा करायचं ठरवलं. तेव्हा या लड्डू गोपालांनी म्हणजे बालकृष्णाने सांगितले की आपल्याला इंद्राने पाऊस पडला, इंद्रदेवाने पाऊस पडला तर काय झालं, पण आपला सांभाळ कोण करतंय, आपल्याला सगळा आसरा कोण देतंय, धनधान्य कोण देतं, तर गोवर्धन धनधान्य देतं. गोवर्धन आपला सांभाळ करतं. वनामध्ये औषधी वनस्पती ज्या आहेत त्या या गोवर्धन पर्वतावरती आहेत. आणि मग आपण या इंद्रदेवाची का पूजा करायची, आपण गोवर्धनाची पूजा करूया असं सांगितल्यानंतर इंद्राला इतका राग आला, इंद्र पोपला. आणि जे पावसाला सुरुवात झाली या गोवर्धन पर्वत या गोकुळावर इतका पाऊस झाला, 1 नाही 2 नाही सतत 7 दिवस पाऊस पडत होता. सगळी जनावर गुरं वासरं बाल गोपाळ सगळे गोकुळ घाबरून गेले. तेव्हा या बाळकृष्णाने काय केलं की आपल्या करंगळीवरती गोवर्धन पर्वत उचलला आणि त्याच्या खाली या बालगोपाळांना या गोकुळामधल्या सगळ्या लोकांना आसरा दिला सतत 7 दिवस. आणि मग 7 दिवसानंतर पाऊस थांबला. आणि पण या 7 दिवसांमध्ये भगवान श्रीकृष्णाने अन्नाचा कणही घेतला नाही किंवा पाणीही पिलं नाही. यशोदा मैया या भगवान श्रीकृष्णाला दिवसाचे 8 प्रहर असं जेवायला मिळत होत्या. आणि हे 7 दिवस भगवान श्रीकृष्ण उपाशी होते. आणि म्हणून सगळ्या गोकुळवासियांनी आणि मैया यशोदा मैयाने काय केलं की या भगवान श्रीकृष्णाला 7 दिवसाचे आणि 8 प्रहराचे असे 8साठी 56 असे 56 भोग त्यांना नैवेद्य म्हणजे सगळं अन्न त्यांना अगदी तुमच्या ड्रायफ्रूट म्हणजे काजू बदामापासून पुरणपोळी ताक भात चटणी कढी कोशिंबीर सगळ्या प्रकारचं अन्न त्यांना तयार करून दिलं. याचबरोबर आणि एक अशीच एक कथा आहे की गोकुळामध्ये गोपिका कृष्ण गोपिका म्हणजे कृष्णाच्या भक्त सख्या. आणि या सख्याला वाटत होतं की सगळ्यांना मनोमन वाटत होतं की भगवान श्रीकृष्णच आमचे पती व्हावे, भगवान श्रीकृष्णानेच आम्हाला पत्नी मानावी. आणि भगवान श्रीकृष्णाने सुद्धा त्यांची जी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण करण्यासाठी म्हणून त्यांना मनाने होय म्हणून सांगितलं. आणि या गोपिका सगळ्या इतक्या आनंदित झाल्या, इतक्या खुश झाल्या की भगवान श्रीकृष्णाने आम्हाला पत्नी म्हणून आमचा स्वीकार केलेला आहे. आणि तेव्हा या खुशीच्या भरामध्ये आनंदामध्ये या गोपिकांनी भगवान श्रीकृष्णाला 56 अन्नकूट करून नैवेद्य अर्पण केले. मग ते गोकुळाष्टमीला नैवेद्य अर्पण केला जातो, कधी सणवार असतील तर तसेही नैवेद्य अर्पण केले जातात. असेच आज आपण ही आपल्या स्वामींना 56 अन्नकूट भोग आपण दिलेला आहे. याच काळात म्हणजे आता या कार्तिक नवमीपासून पौर्णिमेपर्यंत त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत आणि एक महत्व आहे ते म्हणजे माता लक्ष्मी एकदा पृथ्वी तलावरती फिरत आलेल्या होत्या. आणि त्याला भगवान विष्णू आणि शंकर यांना एकाच वेळी जेवायला घालायचं. भगवान विष्णू आणि शंकर एकाच वेळी जेवायला घालायचं होतं. आणि त्या अशा पूजा
पूजा करत थांबलेले असताना भगवान विष्णूही आले आणि शंकरही आले, पण शिवाला बेलपत्र प्रिय आणि भगवान विष्णूला तुळस प्रिय. आणि आता या सगळं कुठे मिळणार आपल्याला, तर या सगळ्याचा वास कुठं आहे, आवळ्याच्या झाडामध्ये आहे. आवळा, आणि म्हणून माता लक्ष्मीनी आवळ्याच्या झाडाखाली नैवेद्य केला आणि भगवान विष्णू आणि भगवान शिव यांना तिथं जेवायला घातलं आणि उरलेला प्रसाद आपण ग्रहण केला. म्हणूनच या नवमीपासून ते त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत आवळ्याच्या झाडाखाली आवळी भोजन करण्याची प्रथाही आहे. आणि असंच आपण पण आता अजून एक दिवस राहिलेला आहे, उद्या आणि परवा पौर्णिमेचा, आपणही असंच आवळी भोजन करूया आणि श्री स्वामी समर्थांचे, माता लक्ष्मीचे आशीर्वाद घेऊया. आणि आज खरोखरच सगळ्यांनाच मनापासून प्रसन्न वाटलं असेल. स्वामींना कुणी कुणी येऊन स्वामी दिसले असतील ते सगळ्यांना मनात माहिती आहे. मला तर तिथं स्वामी आलेले जाणवले. स्वामी आले, सगळ्यांच्याकडं दृष्टिक्षेप केला, सगळ्यांच्याकडे पाहिलं. स्वामींनी सगळ्यांना आशीर्वाद दिलेला आहे. आणि म्हणूनच मनोभावे जर आपण पूजा भक्ती केली तर कुठलीही गोष्ट आपल्याला अशक्य नाही. म्हणूनच स्वामी म्हणतात की अशक्य शक्य करतील स्वामी. श्री स्वामी.